मी त्याच्या शेजारी असलेल्या उपासनी हॉस्पिटलचं तुमच्या माध्यमातून मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि जेव्हा मी पोहोचले तेव्हा मला कळलं ज्या क्षणाला हा किस्सा घडला त्या क्षणाला स्वतःच्या जागेवरच्या रिसेप्शन पासून सगळे धावत गेले. नुसतं धावत नाही गेले, स्ट्रेचर, त्याच्यानंतर व्हीलचेअर, डॉक्टर्स, सिस्टर सगळे गेले आणि जास्तीत जास्त लवकर त्या लोकांना आपल्याला काय हेल्प करता येईल का. परंतु जो मृत्युमुखी पडला त्याच्या डायरेक्ट ते संपूर्ण डोक्यावर आल्यामुळे म्हणजे पूर्ण पाठचा जो आपला मणका आहे तोच हे झाल्यामुळे तो जागच्या जागी गेला. पण दुसरी जी व्यक्ती आहे ती पण यादवच आहे, ती पूर्ण राईट साईड तुटून गेलेली आहे. आजही त्याला उपासनी हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली तात्काळ त्याच्यावरती मल्टी हे सर्जऱ्या केल्या, ब्लिडिंग थांबवलं. तिसरा जी व्यक्ती आहे ती पण त्याच पद्धतीने ऍडमिट आहे. चौथी ज्याच्या बॉनेटवर सगळं पडलं त्या महिला होत्या, मुलाला शाळेत आणायला जात होत्या. त्यांना समोरून काचा, नशीब ते डोळ्याला, आता डोळ्यात काचा गेल्या असत्या. सगळ्या कपाळावर ते तात्पुरतं ड्रेसिंग करून त्यांना पाठवण्यात आलं.